शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरू। ठाकरेंच्या शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट। काल नागेश आष्टीकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजे यांचीही हजेरी। विधान परिषदेच्या जागांसंदर्भात भाजपचा आज फॉर्म्युला ठरणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षावर होणार चर्चा। तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या रात्री 10 वाजता भाजप कोर कमिटीची बैठक। मुंबईमधील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागलं। आठवड्याभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ। सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा। पुणे, संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये इंधन मिळवण्यासाठी धडपड। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉकचे फलक। पाव आणि ब्रेडच्या किमतींमध्ये 10% वाढ। पावची लादी आता 40 रुपयांना मिळणार। वाहतूक खर्चासह पॅकेजिंगच्या किमती वाढल्याचा परिणाम। मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून आता कसून चौकशी। दिवसभर चौकशी केली, त्यानंतर सीबीआयने मुलाला सोडलं। मुलासाठी मोटेगावकरनं नीटचा पेपर फोडला, अशी देखील चर्चा। विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये आजही तापमानाचा पारा 46 अंशांच्या वर। अमरावतीमध्ये सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। वर्धा आणि अकोल्यामध्ये तापमान 46 पार। हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।